ती मुलगी, ती पत्नी, ती मैत्रीण, ती आई, तिची रूप अनेक जशी दुर्गेची, नव्हे नव्हे ती दुर्गाच, अशाच काही दुर्गांची ही ओळख. नमस्कार, मी जुही आणि एस न्यूज नवदुर्गा सन्मान स्त्री शक्तीचा या विशेष प्रसारणात आपले हार्दिक स्वागत. आज नवरात्रीचा 4था दिवस असून आपल्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत मोनाली शेटे मॅम. मोनाली शेटे मॅम गेली 8 वर्ष वकिलीची प्रॅक्टिस करतात. त्याच सोबत त्यांची या वर्षी सहाय्यक सरकारी वकील म्हणून निवड झाली आहे. नमस्कार मॅम, नवदुर्गा सन्मान स्त्री शक्तीचा या विशेष प्रसारणात आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू. मॅमची नुकतीच सरकारी वकील म्हणून निवड झाली आहे, तर मॅम तुम्ही वकिली हे क्षेत्रच का निवडला? वकिली हा व्यवसाय माझा लहानपणापासून स्वप्न आहे असं मी अजिबातच म्हणणार नाही. कारण की माझ्या वडिलांची मुळीच इच्छा नव्हती की मी या क्षेत्रात यावं. ते स्वतः वकील आहेत आणि त्यांना असं लहानपणापासून वाटत होतं की मी डॉक्टर व्हावं. आणि 10वीला मला मार्क चांगले होते, तर मग मी सायन्स साईड निवडली आणि मेडिकलमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळं मी BSc बायोटेक्नॉलॉजी हे ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यानंतर मग BScला बायोटेक्नॉलॉजीला इथे काही स्कोप नाही आहे. त्यासाठी तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र एक हैदराबाद किंवा बेंगलोर या 2 सिटीतच त्यांना स्कोप आहे. त्यामुळं आउट ऑफ महाराष्ट्र फॅमिली पाठवणार नव्हती. त्यामुळे मी MBA करायचं ठरवलं. मग मी MBA इन HR केलं आणि त्यानंतर मी मोनोग्राफला जॉबला होते. मोनोग्राफ कंपनीत जॉबला असताना लेबर लॉचं माझं नॉलेज बघून आमच्या सरांनी तिथलं सांगितलं की तुम्ही लॉ नाही का करत, कारण की हे MBAला कॉम्प्लिमेंटरी होईल. सो मी त्या MBA झाल्यानंतर LLBला ॲडमिशन घेतलं. आणि तेव्हा तुम्ही वडिलांना सांगितलं की मी आता LLB करते, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांची प्रतिक्रिया होती की तू LLB कर, ॲज अ कॉम्प्लिमेंटरी MBAला LLB कर, पण तू कोर्टात यायचं नाही. अरे. आणि त्यानंतर मी LLB माझा कम्प्लीट केला आहे. आणि माझ्या मते मी प्रॅक्टिस सुरू केली लग्नानंतरच. लग्न होईपर्यंत माझ्या वडिलांनी अजिबात कोर्टात मला यायला अलाउड केलं नाही. पण असं कारण काय होतं त्यांचं की हे क्षेत्र नको निवडू, असं सांगण्याचं कारण काय होतं? नाही, त्यांना म्हणजे ते स्वतः वकील असल्यामुळे त्यांना त्यातले फायदे तोटे दोन्ही माहित होते की मुलींना खरंच लग्न करताना खूप अडचणी येतात. LLB हे जर क्वालिफिकेशन असेल बायोडेटात तर कित्येक जणांनी नको, आम्हाला LLB नको, कारण की जर मुलगी कायदा हे करणार जाणणारी असेल तर ती घरात कायदाच शिकवते असं लोकांचं मत. पण हे तुमच्यासोबत प्रत्यक्षात होत नाही, हे पण तुम्ही प्रेक्षकांना सांगावं. तर मॅम, आपली LLBची जी परीक्षा झाली त्यानंतर आपण आपली प्रॅक्टिस कशी सुरू केली? LLBचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर माझे सासरचे लोक सगळेच फार एज्युकेटेड आहेत. तर सगळ्याच माझ्या घरातल्या महिला आहेत त्या वर्किंग आहेत. त्यामुळं मिस्टरांनी आणि सासूबाईंनी सपोर्ट केला की तू प्रॅक्टिस कर. आणि मग मी या प्रॅक्टिसमध्ये उतरले आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या ह्याची जागे कोर्ससाठी मी तयारी सुरू केली माझी. आणि ती तयारी सुरू असतानाच सोबत या परीक्षेचा सुद्धा अभ्यास केला. तर 21 जुलै रोजी जो MPSCचा निकाल लागला आहे त्यामध्ये मॅमचं सरकारी वकील म्हणून निवड झाली आहे, तर त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन मॅम. तर त्या परीक्षेची तयारी असो, तो प्रवास असो, त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? MPSC थ्रू अभ्यास करणं फारच आता आजकाल कठीण झालं, कारण की प्रत्येक क्षेत्रात खूपच कॉम्पिटिशन आहे. आणि MPSCचा अभ्यास करताना तुम्हाला काही गोष्टींची फार गरज आहे. एकतर स्वतः तुम्हाला हार्डवर्किंग असलं पाहिजे, कारण की 14-15 तास तर अभ्यास करणं फार गरजेचं आहे, कारण की कॉम्पिटिशनच त्या लेवलची असते. सेकंडली तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे की आपण हे करू शकतोय. तिसरं, तुम्ही त्याग केला पाहिजे काही गोष्टींचा, कारण की इतका अभ्यास करताना तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, जसं की काही फंक्शन्स अटेंड नाही करता येत किंवा फॅमिलीला वेळ देता येत नाही. तर ती गोष्ट आहे महत्त्वाची. चौथा म्हणजे तुम्हाला संयम, कारण की आमचा ॲडव्हर्टाईज जी आली ती जानेवारी 2022ला आली. त्यानंतर सप्टेंबर 2022 रोजी म्हणजे त्या महिन्यात आमची परीक्षा झाली. त्याचा निकाल मार्च 2023मध्ये लागला आणि इंटरव्ह्यू मार्च 2023मध्ये मे 2023मध्ये इंटरव्ह्यू कंडक्ट झाले आणि त्याचा निकाल जुलै 2023ला लागला.
सो इतका वेळ तुम्हाला ती पेशन्स ठेवायला लागतात की आज मी परीक्षा दिली आहे तर 1 महिना 2 महिन्यात तुम्ही एक्सपेक्ट नाही करत की बरोबर आहे. माझा रिझल्ट लागेल आणि हे होईल, आणि इथून पुढे पण 1-3-4 महिने कालावधी लागणार की आमचे पोस्टिंग होण्यासाठी. सर पेशन्स हा फार महत्त्वाचा आहे. आणि लास्टली बरं, इंटरव्ह्यूज कसे होते? लाईक जे MPSCचे इंटरव्ह्यूज असतात ते कठीणच असतात. आपण सर्वजण पाहत असतो की MPSCचे जे क्लिप्स असतात इंटरव्ह्यूजचे, तर आपला इंटरव्ह्यू जो झाला त्याबद्दल तुम्ही काय सांगा की तो एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या इंटरव्ह्यूला MPSCचे एक पॅनल मेंबर होते, देशपांडे साहेब होते. त्यानंतर त्याचबरोबर एक रिटायर्ड हायकोर्ट जज होते आणि एक लॉ अँड ज्युडिशरीचे मेंबर. त्या सदस्यांची नावं नाही सांगता येणार. पण इंटरव्ह्यू मला असं वाटलं होतं की फक्त माझ्या फील्डशीच मर्यादित असेल, तर तसं झालं नाही. तिथं गेल्यावर 1-2 प्रश्न माझ्या फील्डशी संदर्भात विचारले. त्यानंतर त्यांनी मला एकदम प्रश्न विचारला की इंडियाला इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज डेव्हलपमेंटची गरज आहे का. म्हणजे माझ्या वकिली विषयाशी हा संदर्भ नव्हताच, या प्रश्नाचा काहीच संदर्भ नव्हता. तर मग त्यावेळेस खरं मी व्यवस्थित उत्तर दिलं की बाबा आपण इंडिया हे एक डेव्हलप्ड सिटी आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे. तर तिला डेव्हलप्ड कंट्री करायचं असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज गरजेचे आहेत. मग त्यातून मग कशा गरजेच्या आहेत. मग त्यात मी उत्तर दिलं की रोड ट्रान्सपोर्ट करतोय तर त्यासाठी आपल्याला रस्ते बांधणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येकजणच रेल्वे आणि प्लेननी ट्रॅव्हल नाही करू शकत, किंवा प्रत्येकजण त्या ठिकाणी रेल्वेने प्लेननी पोहोचू नाही शकत. तर रोड तर बांधणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला झाडं कट होतात त्यात. तर मग सर म्हटले की मग ते कसं तुम्ही मॅनेज करा. मग म्हटलं की जर तुम्ही 1 झाड रस्ते बांधण्यासाठी कट करत असाल तर त्याऐवजी तुम्ही 10 झाडं कुठेतरी तुम्ही प्लांट करू शकता. मग त्यावरून तो इंटरव्ह्यू चिपको आंदोलनावरून असं म्हणजे असं नाही की MPSCचे मेंबर्स फक्त तेच चेक करतात, सगळं जनरल तुम्हाला नॉलेज किती आहे हे सगळं चेक होतं त्यात. बरोबर. तर वकील आणि सरकारी वकील यांमध्ये फरक काय असतो आणि परीक्षा ही तुम्ही देखील का दिली असं मला विचारायला आवडेल. वकील म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, कोणतीही केस घेऊ शकता. पण सरकारी वकीलमध्ये फक्त तुम्हाला महाराष्ट्र शासनाला रिप्रेझेंट करायचं असतं. महाराष्ट्र शासनाच्या ज्या दिवाणी फौजदारी कोणत्याही केसेस असतील तर त्यामध्ये तुमचं रिप्रेझेंटेशन असतं महत्त्वाचं. तुम्हाला सरकारसाठी काम करायला लागते. असा हा फरक आहे या दोन्हीमध्ये. आणि सरकारी वकील होण्यामागचं कारण म्हणजे की प्रॅक्टिसमध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. ॲज अ लेडी तुम्हाला आत्ता प्रॅक्टिस तुमची चालतीये तर ती कायमच राहील आणि प्रत्येक स्वरूपाची कामं तुमच्याकडे येतील असं नाही आहे, किंवा फिक्स्ड पे एक असणार नाही तुम्हाला. बरोबर. तर त्यासाठी म्हटलं की सरकारी नोकरी आपली फॅमिली सिक्युरिटीसाठी एक फिक्स्ड पे मंथली इन्कम असायला पाहिजे, आणि त्यासाठी म्हणून मी हे सरकारी वकील. तरी साधारणपणे आजपर्यंत किती केसेस तुम्ही प्रॅक्टिस केलं? अराउंड 40-40 वर केसेस मी चालवले आहेत. मॅम, सहाय्यक सरकारी वकील होण्यासाठी काय काय क्रायटेरियाज असतात? या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष वकिलीचा अनुभव आवश्यक आहे. ओके, 5 वर्ष वकिली करावी लागते. मग त्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. हो. 2022 साली साधारणपणे किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता MPSCच्या या परीक्षेसाठी आणि आपला रँक कितवा होता? साधारण 7,500 लोकांनी या परीक्षेसाठी अप्लाय केलं होतं आणि 547 पोस्ट होत्या. तर त्यात मी ओपन जनरलमधून 67 नंबरला आहे. अरे वा वा. परीक्षेसाठी साधारणपणे पेपरचं स्वरूप काय असतं? यात 2 पेपर असतात. पेपर 1 आहे तो आमच्या रिलेटेड जे मेजर ॲक्ट्स आहेत तर ते मेजर ॲक्ट्स कव्हर करते पेपर 1. आणि पेपर 2 मध्ये मायनर ॲक्ट्स, क्रिमिनल मायनर ॲक्ट्स आहेत ते मायनर ॲक्ट्स असतात. मग त्यानंतर इंटरव्ह्यू जे सिलेक्ट होतात. हो. आणि साधारणपणे किती जण इंटरव्ह्यूला जातात पुढे? MPSCचा एक ठराविक पॅटर्न आहे की जितक्या पोस्ट आहेत त्याचे तिप्पट लोक ते इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट करतात. बरोबर आहे. तर मॅम, जजची देखील परीक्षेची तयारी करतायत, तर मॅम त्या परीक्षेच्या तयारीबद्दल तुम्ही काय सांगाल? LLB पासआउट झाल्यानंतरच जजची म्हणजे त्यावेळेसच ठरवलं होतं की मी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या ह्याची परीक्षा पोस्टसाठी परीक्षा देणार. तर ती मी परीक्षा इमिजिएटली देऊ शकत नव्हते, कारण की मी ज्यावेळेस LLB झाले त्यावेळेस माझं वय 26 होतं. आणि जर तुम्हाला ॲज अ फ्रेशर म्हणून जर JMFCची एक्झाम द्यायची असेल तर तुमचं एज हे 25च्या आत असलं पाहिजे. त्यामुळे मला 3 वर्ष वकिलीचा अनुभव आवश्यक होता.
त्यामुळे मी वकिली केली आणि त्यानंतर मी 2019ला फर्स्ट अटेम्प्ट दिला. त्यावेळेस माझा मुलगा अगदीच वर्षाचा होता, त्यामुळे इतकं नाही जमलं आणि ती परीक्षा मी केवळ 2 मार्कांनी मेरिटमध्ये बसले नाही. बरोबर. तर मॅम, वकिली असो किंवा कोणत्याही वर्किंग वुमन असो, त्यांना घरातल्यांचा सपोर्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर तुम्हाला तो सपोर्ट घरातून कसा भेटतो? माझ्या माहेरच्या लोकांना आधीपासूनच वाटत होतं की मी इंडिपेंडेंट असावं, त्यामुळे त्यांचा सपोर्ट तर होताच. पण सासरच्यांना पण माझे मिस्टर हे MPC क्षेत्रातच असल्यामुळे ते MPCचे क्लासेस घेतात, त्यामुळे त्यांना माहीत होतं की या क्षेत्रात किती कॉम्पिटिशन आहे आणि किती डेडिकेशन लागतं. त्यामुळं सासरच्या लोकांनी पण मला फुल सपोर्ट केला की तू तुझा हवा तेवढा वेळ घे आणि तुझा अभ्यास कर. बरोबर. त्याचसोबत जे विद्यार्थी MPSCची तयारी करतात त्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कंटिन्युटी ठेवा, अभ्यासात सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पेशन्स ठेवा आणि गिवअप करू नका. एक अर्ध्या मार्कांसाठी किंवा 1-1 मार्कांसाठी आपल्याला हार पत्करावी लागते, तर तिथंच तुम्ही स्टॉप न होता तुम्ही कंटिन्यू ती ठेवली पाहिजे. प्रवास हा तुमचा आहे तो कंटिन्यूअस ठेवला पाहिजे. गिवअप नका करू आणि प्रयत्नशील राहा, यश नक्कीच मिळते. ओके. धन्यवाद मोलांगी मॅम, तुम्ही आपला मूल्यवान वेळ आम्हाला दिलात आणि S न्यूजला दिलात. थँक्यू. नमस्कार, मी मोनाली शेटेची आई. आमच्या घरी पहिल्यापासून शैक्षणिक वातावरण आहे. दोन्ही मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आम्ही त्यांना कायम सपोर्ट केला आणि त्याचेच फळ म्हणून आज मोनालीची सहाय्यक सरकारी वकील या क्लास 1 पदी निवड झाली. याचा आम्हाला अभिमान वाटतो. तिची यापुढे अशीच प्रगती होत राहो. मी प्रणव शेटे, मोनाली शेटे यांचा पती. मोनाली शेटे यांची सरकारी अभियोक्ता वर्ग 1 या पदावर निवड झाली आहे. याबाबत आम्ही सर्व कुटुंबीय अतिशय आनंदी आहोत. तिने या पदासाठी जी कष्ट आणि मेहनत घेतली ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. यातनं अनेक मुलींना प्रेरणा मिळेल. अनेक मुली ह्या स्पर्धा परीक्षेकडे वळतील. आपल्या कोल्हापूर भागामध्ये स्पर्धा परीक्षेचं मुळात वलय आहेच, आणखी भर पडेल अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर या होत्या आपल्या 4थ्या नवदुर्गा मोनाली शेटे मॅम आणि हा होता त्यांचा सुंदर प्रवास.